इथं माणसं म्हणतात हे आम्ही केलं सगळं, तू काय करणार गड्या? अरे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं हे बिघडलेलं जीवन रुळावरती घालून संस्कार क्षम कुटुंब घडवण्याकरता उत्तम कर्तबगार बाप असावा लागतो. तुला काय कळणार आहे? शंभू राजाच्या समाधीस्थळाच्या पवित्र भूमीमध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य मलाही मिळालं. खऱ्या अर्थाने हा पुण्याईचाच दिवस आहे. दादांचे सुपुत्र आदरणीय विशाल बापू, जे स्वतः पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे समन्वयक आहेत, अत्यंत चांगलं काम एका सामाजिक कार्यातून करण्याची खूप मोठी जिद्द चिकाटी असलेला हा शिवले पाटील परिवार, पण आज वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मोठ्या अट्टहासाने विशालरावांनी ही गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तसं तर वडिलांचा श्राद्धविधी मुलाला करण्याची वेळ आली का तो आपण पर्वकाळ समजावा. का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करते पारवणे, की माता पितर मरण्यांकित जे दिवस. आई वडिलांच्या मृत्यूची तिथी, मृत्यूचा काल हा मुलाकरता आलेला पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळामध्ये आपण सेवा केली पाहिजे. 4 मुली, मुलगा, संपूर्ण शिवले पाटील परिवार आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारी, अगदी कुस्तीगीर संघटनेमध्ये काम करणारी असतील, कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक पैलवान असतील, सामाजिक कार्यामध्ये काम करणारी अनेक पक्षाची विविध सहकारी त्यांची बांधव असतील, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी असतील, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. विशाल दादांनी जो वडिलांचा सोहळा आयोजित केला, सध्या वर्तमान काळामध्ये एक चांगली चर्चा आहे. लोक म्हणतात श्राद्ध, पिंडदान, तेरवी हे कार्यक्रमाचा जुने झाले, हे बंद करून टाका. काय गरज आहे? लोकांचं म्हणणं हे कार्यक्रम करायची गरज काय, कशा करता करायचे? अरे बाबा, आपल्याच घराण्यातली व्यक्ती ही दुसऱ्याच्या नाही, आपल्या कुटुंबाला त्रास देईल. तो दिलेला त्रास, ते दिलेले कष्ट मुलाला सहन करावे लागतील. त्या त्रासातून, त्या कष्टातून आपल्याला जर आनंद जीवन जगायचं असेल, समाधानाचं आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याला एक विधी करावा लागेल. कुठला? श्रद्धया क्रियते तश्राद्ध. जे श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. कोणी कोणी केलं? प्रत्येकाने केलं. श्रीराम प्रभू वनवासामध्ये असताना पित्याची बातमी कानावर आली, वनात होम हवन विधी, पिंडदान करायचं बाबा, तिथं यज्ञ करायचं ठरवलं. ज्यावेळेला वशिष्ठ महाराज पुढे बसलेले, स्वतः भगवान श्रीरामचंद्र वडिलांचं पाणी तर्पण करताय, पिंडाचं दान करताय, पिंड हातामध्ये घेतले आणि प्रत्यक्ष इतक्या श्रद्धेनं तो विधी केला की राजा दशरथाची आकृती श्रीराम प्रभूच्या पुढे हजर झाली. पण श्रद्धा श्रीगुरूंवर होती. बाप पुढे हजर आहे, मी आता काय केलं पाहिजे? हा पिंड बापाच्या हातात दान केला पाहिजे की कुशावरती ठेवला पाहिजे? त्यावेळेला वशिष्ठ महाराज म्हटले, धन्य आहे श्रीरामा, आई वडिलांचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पिंड मुलाने कुशावरती दान केला पाहिजे. अहो, देवाचा बाप गेल्यानंतर जर जगन्नियंता परमात्मा हा विधी करत असेल तर तुमचं माझं काय लावलंय? पण नशिबान आहेत ती कुटुंब की वडिलांच्या सद्गती करता त्यांना प्रार्थना करावी वाटते. आज वडिलांच्या गती करता, सद्गती करता कोणी प्रार्थना करायला तयार नाही. फुकाच्या त्यांच्या जमिनी कोणी उपभोगायला तयार आहे. बापाच्या प्रॉपर्टीवर अधिकारानं, स्वाभिमानानं हक्क गाजवायला तयार आहे. पण सद्गती करता अख्ख्या गावाचे वाढदिवस आपल्याला पाठ आहे, पण बापाच्या मरणाची तिथी माहिती नाही. असा काळ आहे. या प्रतिकूल काळामध्ये या शिवले पाटील परिवाराने आदर्शवत वर्ष श्राद्ध, खरोखर आनंद आहे. त्यांना धन्यवाद आहे. तो ते कुटुंब, त्या कुटुंबातल्या सुना, त्या कुटुंबात नांदायला आलेल्या सगळ्या सुना, तिथल्या मुली नशीबवान आहे. एका वारकरी संप्रदायाच्या परंपरेत प्रवास करणाऱ्या परिवारात तुमचा जन्म झाला. खरं तर गेलेल्या व्यक्तीचे अनन्यसाधारण उपकार आपल्यावरती असतात, त्याची जाणीव मात्र आपल्याला होत नाही. आज प्रकाशरावांनी कुटुंबाला संस्कार दिले नसते, राजकीय सामाजिक वळण परिवाराला लावून दिलं नसतं, तर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सन्मानजनक ज्या शिवले पाटील परिवाराकडे आज बघितलं जातं
कदाचित एक कुटुंब प्रमुख जर बिघडला, एक कुटुंब प्रमुखाची विचारसरणी थांबली, तो पुढचा अस्ताव्यस्त कुटुंब 2 पिढ्या अनुभवावं लागतं. इतकी कुटुंब प्रमुखाची महती आहे. आज जुनी माणसं दयाळू होती महाराज. त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून हा समाज, मधमाशी सारखा समाज गोळा केला. आज कोणाचं अंतःकरण दयाळूपणाचं दयेनं भरलेलं आपल्याला दिसत नाही. इथं निर्दयी माणसं झाली, निर्दयी. पूर्वी आपली माणसं शेताला जरी गेली, तुमचे माझे आई वडील, तरी 2-4 ज्वारीचे कंस घरी घेऊन यायचे, वाकड्या दांड्याचे. का हो बाबा, कशा करता घेता एक कंस? अरे चल कामाला येईल. ते वाकड्या दांड्याचे कंस मारुतीरायाच्या मंदिरात कुठेतरी खोसून ठेवायचे, खोंटीला कुठेतरी अडकून ठेवायचे. अहो काय कामाला येईल ते कणूस? ते खोंटीला अडकवलेलं किंवा नाटेत खोसलेलं वाकड्या दांड्याचे कणूस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या कंसाची महती कळायची. अहो पाणी मिळत नाही उन्हाळ्याच्या दिवसात, पाखरांना पाणी मिळत नाही म्हणून पाखरं वनात अन्न शोधायला जात नाही, गावातच जिथं पाणी आहे तिथं अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. त्या पाखरांनी मारुतीरायाच्या मंदिरात जावं, वाकड्या दांड्याची खोसलेली ती कंस त्याच्यातून ज्वारीचा एक एक दाना तोडावा. तो एक दाना तोडून पाखरानं आपलं पोट भरावं. तो अडकवलेल्या वाकड्या दांड्याच्या कंसातला दाना पाखराच्या पोटात गेल्यावर त्या पाखराच्या पोटात जाणारा दाना पाहिला की आमच्या आई वडिलांना असं वाटायचं, पाखराच्या नाही हो, माझ्या शेतातल्या ज्वारीचा दाना पांडुरंगाच्या पोटात चालला की काय. इतकी दया त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये होती. आता ती दया कुठं पाहायला मिळत नाही. इथं माणसांची हालत किड्या मुंग्यासारखी झाली. तुम्ही रोडला जरा चला, अपघात झाला तो कोणी पाहायला सुद्धा तयार नाही. किड्या मुंग्यासारखी माणसं मारायला लागली रस्त्यावर. इतकी वाईट परिस्थिती. माणसाची हालत किड्यासारखी झाली. पण किड्याला काय किंमत होती त्या लोकांच्या नजरेत? बघा आपल्या पूर्वजांकडे जरा. अहो मृगाच्या नक्षत्रामध्ये मृगाचा किडा जर निघाला तर त्या मृगाच्या किड्याकडं पाहिलं समजा आजीबाईनं की ते घरात पळत जायची. कुंकाचा करवंडा आणून हळद अक्षत कुंकू त्या किड्यावर घातल्याशिवाय त्या माऊलीचं समाधान सुद्धा होत नव्हतं. इतकी दया अंतःकरणात कुठून आली? ती अंतःकरण दयाळू असलेली माणसं आणि त्या दयाळू लोकांच्या परिवारात जन्म घेऊन जर आपलं अंतःकरण त्यांच्या सद्गती करता प्रार्थना करत नसेल तर मला असं वाटतं आपण निर्दयी माणसं आहे. आपल्या अंतःकरणात दया नाही. मग काय करावं बाबा त्यांच्या श्राद्धाला? काहीच करू नका. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. श्राद्धाच्या दिवशी टाळ वाजलेच पाहिजे, भजन झालंच पाहिजे. इथं काय आहे, सोप्यातलं तुम्ही लोकांना कठीण करायला सांगा, माणसं कठीण करतील. पण कठीणातून सोपं सांगा, लोकांना ते पटत नाही. तुम्ही एखाद्याला म्हणावं तुम्हाला आशीर्वाद पाहिजे का तुमच्या आई वडिलांचा, मग तुम्ही जरा नारायण नागबली करा. किती खर्च येईल? 3 लाख रुपये येईल बा. पण एकदा 3 लाख खर्च केले तुमचं उभं आयुष्य सुखाचं जाईल. अहो माणसं हरिपाठ घेणार नाही. ज्ञानोबराय सांगतात ना, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तुम्ही फक्त हरिपाठ जरी घेतला तरी तुमच्या वडिलांची वैकुंठाची वाट सुलभ करण्याची ताकद शक्ती हरिपाठामध्ये. पण हे कोणाला प्रमाण पटत नाही. माणसं नारायण नागबली करतील, हरिपाठ घेणार नाही. म्हणजे काय आहे, सोप्यातलं जी माणसं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात आणि कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे 5-7 पोरं खेळत होते आणि खेळता खेळता त्या पोरांकडून एक कुत्र मेलं. मग ते घरी पळत आले सांगायला, बाबा बाबा बाबा, अहो कुत्र मेलं आमच्याकडून. कुत्र मेलं? अरे कुत्र मरण वाईट गोष्ट आहे गळ्यो. त्या पोराचे वडील म्हणत, आता काय करो रे, तुम्ही कुत्र कशाला मारलं? ते पोरं म्हणत, मेलं बाबा. आता खेळता खेळता काय, त्या पोराचे वडील एका पंडितांकडे गेले. त्या पंडितांकडे जाऊन त्यांना म्हटलं, हो आमच्या पोरांकडून एक कुत्र मेलं, काय केलं पाहिजे तेवढं सांगा. ते पंडित म्हटले, तुम्हाला पंचार्ग विधी करावा लागेल. म्हणजे 5 यज्ञकुंड, 5 जोडपे, 5 दिवस पूजा, 5-5 किलो गावरान तूप आणि शेवटच्या दिवशी 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र मला दान करावं लागेल. मला म्हणजे त्या पंडितांना दान करावं लागेल. त्या पोराचे वडील म्हटले, बाबू तू एक कुत्र मारलं आणि 25 ग्रॅम सोनं, पहा बरं आता किती महागात पडून राहिलं ते कुत्र. आता तो पोरगा म्हणे, बाबा तसं पाहिलं तर शेवटचा दगड त्या पंडित बाबाच्या पोरग्यानंच मारला होता.
अरे मग आधी सांगायचं ना. परत त्या पोराचे वडील त्या पंडितांकडे गेले. ओ तुमचंही पोरग होतं त्या पोरांमध्ये खेळायला. अहो मग आधीच सांगायचं नाही. ते पोराचे वडील म्हटले हो रे तू पण होता खेळायला. तो म्हणे हो बाबा हे सगळे पोरं कुत्र्याला दगड मारत होती पण शेवटचा दगडच आपला होता म्हणे. मी ना एकाच दगडात कुत्र्याचा बजेट बसवला. बर 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 अरे कुत्र कसं होतं. थोडा आवाज द्या ना समोरचा. तो म्हणे कुत्र काळं होतं बाबा आणि दगड मारल्यावर पडलं कसं रे. म्हणे चित्त पडलं. अरे म्हणे मग ठीक आहे. कालम कुत्तम पडलम चित्तम मुलांनी मारलं उत्तम पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम उत्तमात उत्तम. कणकेचे कुत्रे करा. म्हणजे ज्याच्या शास्त्र पाठ नाही हरिपाठही पाठ नाही त्याच्या पोरानं कुत्र मारलं तर कुत्र सोन्याचं. आणि ज्याच्या पोरानं पाठ आहे त्याच्या पोरानं कुत्र मारलं तर कुत्र कणकेचं. हा न्याय पटतो का हो तुम्हाला. याला शास्त्रामध्ये परोपदेशन पांडित्य न्याय म्हणतात. हे दुसऱ्याला सांगण्याचं ज्ञान आहे. ज्ञान दुसऱ्याला सांगण्याचं असू नये. कधी कधी ओठातले शब्द पोटामध्ये सुद्धा गेले पाहिजे. ओठातल्या शब्दाला काय करता. येतो चोतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा. काही काही माणसं प्रमाण इतकं सुंदर म्हणतात श्रद्धांजली अर्पण करताना पण एक प्रमाण जीवनात उतरलेलं नसतं. त्याला काय अर्थ आहे. पाठांतराला काही किंमत नसते आपल्या परंपरेमध्ये. इथं कृतीला नाही इथं भावनेला किंमत आहे. कृतीला काय करता. पारमार्थिक क्षेत्र कृतीचं नाही भावनेचं आहे. त्या कृतीत पडू नये. त्यामुळे तुम्ही किती श्रद्धेनं आई वडिलांचा विधी करताय. असं काही नाही मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलावला पाहिजे मोठी गायकवादक बोलवली पाहिजे पंचपक्वानच वाढले पाहिजे असं काही नाही हो. विशाल रावांनी केवळ हरिपाठ जरी घेतला वडिलांच्या फोटो पुढं तरी प्रकाशदादांचा आशीर्वाद त्यांना मिळेल. ज्ञानोबारांचे शब्द आहे ना ते काय वडिलांनी लिहिलेलं प्रमाण थोडीच आहे. आशीर्वाद मिळवा. ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद आहे ते घर घर नाही ते घर मंदिर आहे. ज्या घरामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद आहे ते घर घर नाही मंदिर आहे. पण जिथं आई वडिलांच्या सेवेचा केवळ देखावा आहे ते घर घर नाही ते घर स्मशान आहे. श्रद्धा इतकी असली पाहिजे इतकी तळमळ असली पाहिजे. त्या विशालरावांना मी आल्यापासून पाहतोय काय वडिलांप्रती निष्ठा वडिलांप्रती श्रद्धा. नशिबान आहे ते सोना की असे श्वशूर तुम्हाला मिळाले ज्या सासऱ्यांनी कुटुंबाला इतकी चांगली दिशा दिली. सासऱ्यावर कुटुंब आधारित असतं. घर टिकायला सासरा महत्वाचा असतो. कीर्तनाला अनेक सासरे बसले. आपल्या सुनेनं आपल्या मुलांनी आपल्या गैरहजेरीमध्ये सुद्धा आपल्या चांगल्या कामाचं आपल्या चांगल्या वागण्याचं आपल्या पारमार्थिक साधनेचं कौतुक केलं पाहिजे. आपलं स्मरण केलं पाहिजे. कधीतरी सुनेच्या नजरेला तो चेहरा दिसू द्या. ज्ञानेश्वरी वाचणारा हरिपाठ घेणारा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असलेला सासरा दिसू द्या सुनेला. काही काहींचं वय 60 वर्षाचं झालं पण अजूनही वाटत नाही आपण सासरे झालो. रुबाबदार सासरा या महाराष्ट्रानं हरवला. बांडीच घातलेला बगलबंदी घातलेला गळ्यात तुळशीच्या माळा असलेल्या पुढे ज्ञानेश्वरी असलेला गंध लावल्याशिवाय बाहेर न पडणारा. रस्त्यानं जरी कोणी चाललं तरी राम राम ओ पाटील हात जोडून राम राम. जोपर्यंत पाटलाचं लक्ष नाही तोपर्यंत राम राम करणारे ना पुढे जाऊ नये. हा रुबाब ही ताकद जगण्यातली. 2 पैसे कमी असतील माणसांकडे तेव्हा पण इज्जत होती. अरे पाय आदळला तरी तुळापूर घाबरायचं. सगळी तरणी पोरं सन्मानानं चालायची. आता वयाचा 60 वर्षाचा माणूस 22 वर्षाच्या पोऱ्याच्या खांद्यावर हात टाकून चालतो. त्याला काही भान आहे का वयाचं. वयाच्या प्रबोधे विचार जानाई समान होतो देही बालकाशी. कोण इज्जत करेल आपली कोण कौतुक करेल. 60 वर्षाची माणसांच्या गप्पा ऐकल्या की असं वाटतं तरण्या पोरांमध्ये बसलेलं बरं आहे. इतक्या पांचट गप्पा तुल्लळ विनोद चेष्टा मस्करी. हे खरं बोलतोय विशाल महाराज खोलेचं कीर्तन खरं आहे. मी तुमच्या पोरासारखं आहे. जरा लोकांच्या चर्चा बघा तुम्ही. अरे प्रश्भीती नाही आपल्या उद्धाराची चिंता नाही. शंभूराजाच्या भूमीत पैदा झालो ज्ञानोबारांच्या भूमीत झालो तुकोबारांच्या भूमीत आपला जन्म झाला. शिवरायांच्या भूमीत आपल्या बापदादाने आपल्याला जगण्याची संधी दिली. यमाला काळाला द्यायचं उत्तर तयार करून घेऊ. तिथं काय उतारे दाखवणार आपण की नाही नाही ही जमीन आहे आपली पुण्यात काही चालत नाही तिकडं.
संपत्तीचा हिशोब केला तर अख्खी द्वारका सोन्याची होती देवाची. संपत्तीचा हिशोब केला तर अख्खी लंका सोन्याची होती रावणाची. रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. या जगामध्ये काही कीर्तिरूपानं कार्य शिल्लक ठेवायचं असेल तर कीर्तनात बसलेल्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, दिवसभर इतकं चांगलं काम करा की रात्री आनंदात सुखानं झोपता आलं पाहिजे. पहा परमार्थाची व्याख्या. झाला परमार्थ, काही देवदेव करू नका, काही फार वाऱ्या करू नका, काही मोठ्या माळा घालू नका. दिवसभर इतकं चांगलं काम करा की रात्री सुखानं झोपता आलं पाहिजे. 4 महिने इतकी इमानदारीनं कष्ट करा की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. तारुणपण इतकं सुंदर वेचा की म्हातारपणात त्यानं सुख दिलं पाहिजे. आणि तुळापूरमध्ये जन्माला आलोय तर 2-4 कामं इतकी चांगली करा की लोकांनी तुमच्या श्राद्धाला येऊन तुम्हाला सलामी ठोकली पाहिजे. झालं जीवन, बाकी काही मागू नका देवाला. यातच इतिहास आहे जीवनाचा सगळा. बाकी काय मागता परमेश्वराला? करोडो रुपये लोकांच्या घरात पडले. पुणेकर दरवाजा उघडला तर नोटांची बंडल बाहेर येतील. इतका पैसा आहे लोकांकडे, पण पोरं इज्जतदार नाही, पोरं कष्टकरी नाही, सन्मानाची नाही. इज्जतदार लोकांना संध्याकाळी घराच्या मागच्या दरवाजाने घुसावं लागतं बुवा घरात. काय करतात त्याला? आणि काही काहींनी इतके संस्कार केले पोरांवर की सुना सेवा करताना असं वाटतं या महात्म्याच्या ह्या सुना आहे की मुली आहे. आणि जीवन असंच असावं. तुमचा मुलगा तुमची सेवा करेल यात काही नवल नाही. प्रकाश दादांची सेवा विशाल बापूंनी करावी, काय नवल आहे? विशाल बापू हे रक्तच आहे प्रकाश दादांचं. पण विशाल बापू जितक्या आनंदानं प्रकाश दादांची सेवा करत होते तितकाच आनंद जर त्या घरातल्या सुनांना प्रकाश दादांची सेवा करताना असेल तर एकांतामध्ये पाठ थोपटून घ्यावी जीवनानं. धन्य आपलं जीवन. अरे आपलं रक्त आपली सेवा करेल यात काय नवल आहे? पण परक्याची पोरगी 2 दिवस झाले आपल्या घरात आली आणि मायबाप म्हणून आपला आदर करते, याला जीवन म्हणतात. आणि हे शिल्लक राहत. तुका म्हणे का मरणे सरे, तुका म्हणे का मरणे सरे. 3 प्रमाण नामदेवरांचे. चौथी गोष्ट जगामध्ये शिल्लक राहील असं तुम्ही काही करू शकत नाही. तेवढं वाटचालीत घ्या, आपल्या कामाला येईल ते. बरं महाराज, मग आम्ही आता आमच्या वडिलांकरता काय दिलं पाहिजे? तुम्ही काम करा. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला एक अपेक्षा, तुमच्या वडिलांची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे. कोणती? माझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला सद्गुणी हरिभक्ताचं जीवन जगता यावं, त्याने हरिभक्त व्हावं आणि मगच जीवन जगावं. म्हणजे प्रकाश दादांची श्राद्धाच्या दिवशीची इच्छा काय ती तुकोबरेंनी व्यक्त केलेली शब्दामध्ये. जर आपल्या वडिलांना काही द्यावं वाटत असेल तर कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक मुलानं एवढंच द्यावं, बाबा तुम्ही जसं जीवन जगलात, यद्यदाचरते श्रेष्ठा तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्त धनुवर्तते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणं खूप महत्वाची बाब आहे जीवनातली. इथं माणसं म्हणतात आम्ही केलं सगळं, तू काय करणार गड्या? अरे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं हे बिघडलेलं जीवन रुळावरती घालून संस्कार क्षम कुटुंब घडवण्याकरता उत्तम कर्तबगार बाप असावा लागतो. तुला काय कळणार आहे? अरे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावान दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पान. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीवर तू थांब जरा ऐकत्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप.
4 मुली ज्यानं बिद्या केल्या त्या प्रकाश दादांना विचारा बाप कशाला म्हणतात. बाप झाल्याशिवाय माणसाला बाप कळत नाही. मला विचारता बाप कळणं सोपं इथं. एखादी लेखबाय बिद्या होते तिथं जा कळेल आपल्याला बाप. अख्खी माणसं नवीन वस्त्रात नवीन कपड्यात दिसतो. पायजामा भरलेला पंक्तीचा वाढताना आलेली माणसं जेवली का तृप्त झाली का त्यांच्या व्यवस्थेत असणारा बाप आपल्या कधी लक्षात यायचा. शरीर थकलेलं असू द्या बाप घरात पाहिजे. त्याला त्याचं शरीर स्वच्छ करण्याची ताकद नसेल तरी बाप घरात पाहिजे. बाप जोपर्यंत घरात आहे ना तुळापूरकर ताकद नाही होत. 2 पैसे तुमच्यावर असलेला माणूस तुमच्या दारात काय ताकद आहे महाराज. आपण सिंहाची पिलंय. आपल्या बापाचं कर्तृत्व तितकं मोठं आहे की दारात सुद्धा आपल्या कोणी पाऊल घालणार नाही. पण बाप जाऊ द्या आपलं अस्तित्व कळतं आपल्याला. त्याला फार गुरमी या जीवनाची. त्याला वाटतं मी मिळवलंय पद, मी मिळवलं ही प्रतिष्ठा, मी मिळवला हा पैसा, मी बांधलं घर, मी घेतली गाडी. त्यांना जरा तपशीला शिरून बघ. बापाचा आशीर्वाद आहे वेड्या. काही नसतं बापाला सोडून. एकदा बाप गेला ना इज्जतीतला रामराम राहत नाही तर स्वार्थाचा रामराम शिल्लक राहतो. अमुक अमुक पाटलाचं पोरग हे म्हणून माणसं रामराम करता आपल्याला. आपलं काय अस्तित्व आहे. कोण पाहणार आहे तुझं. तुझ्या जीवनाला चांगली दिशा मिळावी कोण तुझ्याकडे कोण बघेल. आज सुद्धा नाही माणसं ओळून सुद्धा बघत नाही. असं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डोळ्याला धारा लागतायत. 1674 ला शिवराज्याभिषेकाचा सोहळा झाला. डोळ्याला पाणी आलं. आऊसाहेबांनी विचारलं शोभा अरे का रडतोय. तू राजा झाला. देश विदेशातली माणसं तुमचं कौतुक करायला आले. तुम्ही रडताय. काय झालं तुम्हाला रडायला. आऊसाहेब आम्ही राजे झालो पण आम्ही राजे झालेलो बघायला तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत नाहीये. अरे गुलामगिरी जीवन जगून ज्या बापानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ही स्वराज्याची भेटच मला माझ्या बापाच्या चरणावर ठेवायची होती. ती करू काय. बाप गेल्यावर त्याचं जास्त स्मरण होतं. तुम्ही निवडून या. तुम्ही चांगल्या पदावरती काम करा. तुम्ही जमिनीचा सौदा करा. तुमचं पोरग नोकरीला लागू द्या. अख्खं गाव तुमचं कौतुक करतो तुळापूर. पण घरी आल्यावर गुलानानं भरलेलं अंग ज्या वेळेला आपण घरात घेऊन जातो बायको आपला औक्षण करते. आपण सोप्यावर बसलेलो असतो. गावातली मान्यवर कौतुक करत असतात. बायकोनं आणलेला पाण्याचा ग्लास हातात येतो आणि पाणी प्यायला ज्या वेळेला मान वरती जाते त्यावेळेला भिंतीवर लटकलेल्या आईच्या आणि बापाच्या फोटोकडे नजर गेल्यावर माणसाच्या मनात येणारा पहिला विचार आहे हा दिवस पाहायला माझा बाप पाहिजे होता. असं घडत नाही. पाहिजे होता असं वाटतं पण तो नसतो ना. सगळ्याच गोष्टी भगवंतानं तुमच्या हातात थोडीच दिल्या. कुटुंब प्रमुख होणं किती अडचणीचं आहे. मोठी कुटुंब आहे त्यांना विचारा. मला अभंगाचा विचार एक चरण जरी मला सांगता आलं वेळेच्या मर्यादित तरी माझा कीर्तनाचा भाव मला तुमच्या समोर ठेवता येईल. कुटुंब प्रमुख कशाला म्हणता विचारा जरा. त्या कुटुंब प्रमुखाच्या अनेक गोष्टी अनेक कथा अनेक चरित्र. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. पूर्वी काय होतं मोठी कुटुंब होते म्हणजे एका एका घरात 4-4 5-5 सुना होत्या. मग आता मोठं घर असलं की मोठ्या घरामध्ये कामं वाटून दिलेली असतात. या सुनेनं काम करायचं हे त्या सुनेनं काम करायचं ते. त्या घरात वाद होत नाही. मोठ्या घरामध्ये कधी वाद होत नाही. कामं वाटून दिलेले असतात. डिवाइड असतं सगळं. एका घरामध्ये 3 सुना आणि त्या 3 सुनांना कामं वाटून दिलेली. लहान्या सुनेनं स्वयंपाक करावा, मधल्या सुनेनं धुनी भांडी करावे आणि मोठ्या सुनेनं शेताला जावं अशी कामं वाटून दिलेली. एक दिवस लहानी सुनबाई स्वयंपाकाला लागली. ऐका प्रसंग प्रपंचातलाय पण त्याचा भाव खूप चांगला सांगायची प्रल्हाद भाऊ. ती लहानी सून स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाक करता करता तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणे अगं तू जरा लवकर माझ्याकडे ये, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ती म्हणे बरं बरं. आता तिनं भाजी बनवायला घातली. सगळे भाजीत पदार्थ घातले पण भाजी उकळायला शिजायला वेळ होता. हुशार स्वयंपाकातली स्त्री भाजी उकळायला आल्यावर शिजायला आल्यावर तेव्हाच त्या भाजीत मीठ घालते. लवकर भाजीत मीठ घालत नाही. का घालत नाही? कारण मीठ हा क्षारयुक्त पदार्थ आहे. लवकर घातला तर भाजी शिजत नाही. ती हुशार होती स्वयंपाकामध्ये.
ती म्हणे अजून भाजी शिजायला 10 मिनिट वेळ आहे. सगळे पदार्थ आपण भाजीत घातले. मग आता मला तिचा फोन आहे, मी तिकडे गेले तर भाजीत मीठ घालायचं राहील, पर भाजीत मीठ घालायला थांबले तर ती निघून जाईल. करू काय? ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली, मधलीकडं. ते म्हणते, ताई काय ग, मला जरा माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय, तुम्ही जर आमच्या भाजीत तेवढं मीठ घातलं, सगळं घातलंय भाजीत, फक्त मीठ घालायचं बाकी. भाजीला गतका आल्यावर तुम्ही तेवढं भाजीत मीठ घाला आणि निघून जा. ती मोठी मधली होती. ते म्हणे, का ग, मी तुझ्यापेक्षा मोठी आणि तू मला सांगायला आली भाजीत मीठ घाला? तुला काही लाज वाटते थोडी? मोठीला काम सांगते, चल निघ, तुझं काम तू कर, मला ते जमणार नाही. ती म्हणे, हे काही आपलं काम करणार नाही. ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली. ताई जरा तुम्हाला हात जोडून विनंती करते, मला जरा माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय हो, तेवढं तुम्ही भाजीत मीठ घातलं तर बरं होईल, तेवढं काम करा. सगळे पदार्थ घातले, मी फक्त मीठ घालायचं काम करा, तेवढी विनंती आहे तुम्हाला. ती मोठी म्हणते, तुम्ही दोघी या घरात नव्हत्या तेव्हा मी हे घर सांभाळायचे, घरातलंही करायचे, सासू सासऱ्यांचंही करायचे, तुमच्या नवऱ्यांचंही करायचे, शेतालाही जायचे, आणि तुम्ही दोघी माझ्या घरात आल्या तरी माझ्या जीवाला सुख नाही. काय शेताला जाऊ की तुमची कामं करू? अगं मला शेताला जायचंय, उरक, तुझ्या भाजीत तू मीठ घाल. ती म्हणे, हेही आपलं काम काही करणार नाही. ती हाय कमांड कडे गेली. कोणाकडं? सासूकडं. ती म्हणते, आत्या आत्या तेवढं आमच्या भाजीत जर मीठ घातलं तुम्ही तर बरं होईल जरा मला, माझ्या मैत्रिणीला. ती म्हणे, मी भाजीत आणि मीठ. ती म्हणे, हे काय आपलं काम करणार नाही. 15 मिनिटीचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र सगळाच काढला सासून. हे शिकवलं का, लग्नच केलं का, भाजीच येत नाही का, नमुकच का. 15 मिनिट झाल्यावर तिची भाजी शिजायला आली. ती गेली. ती म्हणे, 15 मिनिट नसता सासूजवळ थांबली, तेवढ्या वेळ भाजीजवळ थांबली असती तर आणखी चव उतरली असती भाजी. तिनं भाजीत मीठ घातलं आणि मैत्रिणीला भेटायला निघून गेली. ती मैत्रिणीकडे गेल्यावर ती मधली म्हणे, आज आपण तिला जरा नाराजच केलं. पण अरे भाजीत मीठ घालणं काय लय कष्टाचं काम आहे का? आपण तिच्या भाजीत मीठ घालायलाच पाहिजे होतं. जाऊ द्या, घालूनच देऊ तेवढं. ती मधली आली आणि तिनं बरणी घेतली आणि भाजीत मीठ घातलं. ती मोठी म्हणे, हेच काम जर मला माझ्या बहिणीने सांगितलं असतं तर मी केलं नसतं का? चला भाजीत मीठ घालू. मोठी गेली, तिनं भाजीत मीठ घातलं. सासू म्हणे, वय कमी आहे, आता लग्न झालं, शाळेतून आलेली पोरगी, काय स्वयंपाक उरकणार आहे? हेच काम जर मला माझ्या मुलीने सांगितलं असतं तर मी केलं नसतं का? जाऊ द्या, जरा तिला त्रासच दिला गड्या आपण आता, पण जाऊ द्या, भाजीत मीठ घालून घेऊ आपण. सासूही गेली, तिनं ते भाजीत मीठ घालायचं पवित्र काम केलंच बुवा. आता एकीनं मीठ घालायच्या भाजीत 4 जणींनी मीठ घातलं होतं. तुळापूरकर, काय चवदार भाजी झाली असेल ती. वाढू का तुम्हाला थोडी थोडी? घराचा मालक जेवायला आला. ऐका, माझी भूमिका इथं आहे. घराचा मालक अर्थात कोण आलं? सासरा जेवायला आला. रुबाबदार माणूस. बाई झालाय का स्वयंपाक? हो बाबा. वाढ पटकन. वाढला स्वयंपाक, ताट दिलं पुढं, तांब्या ठेवला, सुरू केलं सासऱ्यानं जेवण. पहिला घास घेतला, बरोबर लक्षात आलं भाजी खायच्या लायकीची नाही, ही उकरड्यावर फेकून द्यायच्या लायकीची भाजी, इतकी खारट कशी. पण सासरा होता तो म्हटला, दही आहे का आपल्या घरात? आहे ना बाबा, आण बरं वाटीभर दही, लवकर आण. हो बाबा. फ्रीज उघडलं, सुनेनं वाटीभर दही घेतलं, सासऱ्याकडे नेलं. सासऱ्यानं ते वाटीभर दही भाजीत घेतलं आणि सासरा जेवला, निघून गेला. आता घराचे तिघी मुलं जेवायला आले आणि तिघी मुलं सोबत जेवायला बसले. आई सांग बरं जरा जेवणाची तयारी करायला, भुका लागल्या. 3 ताटं तयार केले. तिघांनी एक पहिला घास घेतला. पोरांनी घास घेता बरोबर लक्षात आलं भाजीत मीठ जास्त झालंय. मधल्या लहान्याकडे पाहतो, लहान मोठ्याकडे पाहतो, दादा भाजीत मीठ जास्त झाले. पोरांनी विचारलं, आई बाबा जेवले का ग? जेवले म्हणे बाळा. काय खाल्लं बाबांनी? म्हणे हे
पण आई म्हणे भाऊ तुझा बाप कधी जेवताना दही मागत नाही रे, पण आज तुझ्या बापानं एक वाटीभर दही भाजीत खाल्लं. असं आहे का? माई 3 वाट्या सांग दह्याच्या, 3 वाट्या आणल्या दह्याच्या आणि पोरं जेवले, जेवून तृप्त झाले. आता जेवायला बसल्या कल्पना, माधुरी, ऐश्वर्या, जया बच्चन. घेतला पहिला घास, तेव्हा लक्षात आलं आत्या म्हणत मी थोडस घातलं होतं मीठ. ताई, मधल्या ताई, लक्षात आलं चौघींनी भाजीत मीठ घातलं. माझा दृष्टांत संपलेला आहे. प्रल्हाद बुवा सांगायची, त्याचा भाव बघा किती सुंदर आहे. तुळापूरकर हेच उदाहरण तुम्ही तुमच्या घरात झालं असं समजा. ज्या घरात उकरड्यावर फेकून द्यायच्या लायकीची भाजी झाली, त्या घरात भांडण होणार नाही, हो, वाद होणार नाही. उकरड्यावर फेकून द्यायच्या लायकीची भाजी सुनेच्या हातून होऊन सुद्धा त्या घरातली 4ही माणसं जेवून तृप्त आहे आणि घरात वाद नाही, घरात भांडण नाही. याला कारण काय? याला कारण एवढंच, त्या घराचा वैकुंठवासी प्रकाश दादा नावासारखा कुटुंब प्रमुख असलेला सासरा भाजीत दही घालून जेवतो, कुटुंबाची काळजी घेतो. हे महत्वाचं कारण कुटुंब वाचवायला पुढे आले. कुटुंब वाचवण्याकरता अनेक कुटुंब प्रमुखाला खारड भाजीमध्ये दहीच घालावं लागतं, तेव्हा कुटुंब स्थिर राहत. तसं राहत नाही. म्हणून कुटुंब प्रमुख होणं गरजेचं आहे, अडचणीचं आहे. एवढं कुटुंब प्रमुख होणं अडचणीचं असून, या नवनाथ दादा, एवढं कुटुंब प्रमुख होणं अडचणीचं असून सुद्धा जर आपले वडील त्या पद्धतीतली प्रयत्नाची पराकाष्ठा करून जीवन पूर्णतेला नेत असतील, तर आज श्राद्धाच्या दिवशी आपल्या वडिलांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? बाबा, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुम्ही ज्या पावलावर पाऊल टाकत ज्ञानोबा तुकोबारांच्या दिशेनं हे जीवन वेचलं, आम्ही सुद्धा तेच पवित्र जीवन वेचून तुमच्या चरणावर श्रद्धांजली अर्पण करू. ते कोण्या पद्धतीतली? अभंगाचं पहिलं चरण. धन्य सत्ताधीश असलेला परमात्मा आहे जवळ. त्यांनी सत्कर्म केलं. एखादी लेखबाई आपल्या अंतकाळात आली पाहिजे, डोक्यावर पदर घेतला पाहिजे, दोन्ही मुलं समोर घेतली पाहिजे आणि आपल्या प्रेताला सुद्धा तिनं नमस्कार केला पाहिजे. म्हटलं पाहिजे, काका जावो, काका तुमच्यासारखा भाग्यवान माणूस या गावात होणे नाही. काय दिशा दिली, काय वळण लावलं संस्काराचं या गावाला. जा काका, तुम्ही नरकात जाणार नाही, तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही काका. मग अशा आशीर्वादानं स्वर्ग मिळावं, परमात्म्याचं चरण कमल साध्य व्हावं, आणि साध्य झालेल्या चरण कमलाजवळ देवानं विचारावं, शिवले पाटील, अरे काय पाहिजे तुम्हाला, तुमच्या परिवाराला. त्यावेळेला प्रकाश दादांनी देवाला मागितलेली वस्तू आहे, देवाला मागितलेली गोष्ट आहे, ती तुकोबारांनी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज. ते म्हटले देवा, प्रकाश दादांनी हात जोडले, म्हटले देवा, अरे काही फार मोठी इच्छा नाही, थोडीच इच्छा आहे. वंशी भक्तराज व्हावा कोणी, आमचा मुलगा विशाल नावाचा कायम तुझा भक्त ठेव, कायम ज्ञानोबा तुकोबारांची उपासना त्याला करू दे. एवढं दान आपल्या पूर्वजांनी आपल्याकरता मागितलं. सांगा काय बाप असतो. इथंही जीवन पोराचं विजयी होण्याकरता रोज हारतो, त्याला बाप म्हणतात. आणि देवाजवळ गेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या जीवनाच्या भल्याचं काही न मागता, देवा आमच्या पोरांना तुझं विस्मरण होऊ देऊ नको रे, एवढं दान आमच्या लेकरांच्या पदरात घाल. हे स्वर्गामध्ये मागणाऱ्याला बाप म्हणतात. म्हणून त्याला अस्तित्व मानलंय घराचं. तो कणाय आपला आयुष्याचा, त्याला सांभाळा आणि त्याची इच्छा पूर्ण करा. येत वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेविती, तेरतीची अनुष्ठिती सामान्य सकळ. 2-4 पावलं वडिलांची इच्छा असेल तर ज्ञानोबारांकरता टाका. पुणेकर, जरा तुमचा तुम्हाला प्रश्न विचारावं. तुम्ही 500-500 किलोमीटर वरून राजे हो आळंदीला जायला लोक पायी येतात, आणि तुम्ही कधी गाडी घेतल्याशिवाय आळंदीला जात नाही. तुम्हाला काही भीती नाही का हो? तुम्हाला तुमच्या कर्माचा धाक नाही का थोडा?
अरे ज्ञानोबारांनी समाधी घेण्याकरता तुमचा जिल्हा निवडला, तुम्ही थोडी वेळ देऊ नये ज्ञानोबारांकरता, सोडू नये थोडं घरदार. आज ज्ञानोबारांच्या दिशेनं धावण्याची गरज इतर महाराष्ट्रापेक्षा पुणेकरांना आहे. तुमच्या पोरांच्या भविष्याची काळजी घ्या. सरस्वतीचं माहेर घर आहे पुणे जिल्हा. या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला 10 वर्ष अगोदर असं वाटायचं की मी माझी पोरगी, माझं पोरग पुण्यात शिकायला पाठवीन. पण 10:30-11 वाजेच्या नंतरच आज पुणे पाहिलं की सरस्वतीच्या माहेर घरातलं चित्र बिघडलंय. तुम्हाला मान्य करावं लागेल. धाक उभा राहतो, धाक. भीती वाटते ती चित्र पाहिली की. कधी कधी दारू पिणार पोरग गावाकडे दिसायचं, इथं रांगा लागले हो पोरांच्या, सोडा पोरी रांगा लावून दारू पिताय. रस्त्यानं सिगरेट ओढणारी चित्र जाणार बा. वारं पुण्यात आलंय, तुमच्या घरात घुसून आहे पुणेकर. जा ज्ञानोबारांच्या दिशेनं तुमच्या पोरांना घेऊन जा. प्रत्येक श्राद्धाच्या कीर्तनाला तुम्हाला आळंदीतून टाळकरी आणावी लागतं. ही खंत आहे तुमची. तुम्हाला राग येईल माझं बोलणं ऐकून. तुम्हाला राग आला तर काय कराल तुम्ही? त्या नवनाथ दादांना सांगाल पुन्हा तारीख घेऊ नका, याच्या पलीकडे तुम्ही माझं काय करू शकता? माझी जिरली फिरून फिरून. वारकरी विचार जोपासा. पितयाने तैसा वंदावा कुमर. खूप झाला पैसा आता. जयाचे अंतरी देव असे, एकांतात कुलूप लावा, दरवाजा ढकला. तुम्हाला लाज वाटत असेल ना, तुमच्या पोराच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. एकदा त्याच्या चरणावर मस्तक टेकवत त्याला म्हणा, गड्या मी खूप कष्टानं मिळवलंय रे, तुला काय सांगू. यात एका नाण्याची सुद्धा अनिती नाही भल्या माणसा. यातलं नाणं कष्टाचं आहे. तुला माझी एकच प्रार्थना आहे, जन्मभरात ज्ञानोबारांनी कधी कधी पाठ फिरवू नको. 2-4 पावलं ज्ञानोबारांकरता टाक भल्या माणसा. संकट काळामध्ये हाच माझा ज्ञानराजा 1000 पावलं टाकत दारात तुझ्या मदतीला धावून, तुझ्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करेल. इथं येणारा काळ मोठा धकाधकीचा आहे. इथं करार व्हायला लागले, लग्नाचे करार. मी 15 वर्षापूर्वी तुमची बायको, दिसाला चित्र चांगले दिसतात. आमिर खान, बापा बापा पाणी वाचवा पाणी. आता घटस्फोट झाला. अर्धे झाल्यावर करार करताय लग्नाचे. काय घेता या मोठ्या लोकांकडून हो? जितकी मोठे तेवढे खोटे. नाव मोठं लक्षण खोटं. फकीर असेल बिचारा, कपडा मळालेला असेल त्याचा, पण चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. पण बोलायला लागले की खळा 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 ज्ञानोबारांच्या ओव्या बोलतो, हरिपाठ घेतो. मुसलमानाच्या 5 वर्षाच्या पोरगाला मशिदीत जायला लाज वाटत नाही, आणि इथं 12वी पास झालेलं काट्ट म्हणतं देव नाही. लाज वाटते का तुला? नाही, ही सगळी निसर्गाची किमया आहे. काय निसर्गाची किमया रे? विज्ञानाची किमया. काय विज्ञानाची किमया? विज्ञानानं चोर पकडायचं मशीन आणलं, चपात्या बनवायचं मशीन आणलं, भाजी बनवायचं मशीन आणलं. असं एखादं मशीन विज्ञानानं प्रकाशित करावं, त्या दिवशी आम्ही देवदेव करणं बंद करू, श्राद्ध करणं बंद करू, सप्ताह करणं बंद करू. कोणतं मशीन? इकडून चपाती घालायची, इकडून भाकरी घालायची, आणि तिकडून रक्ताची धार बाहेर काढायची. चपाती भाकरी घालून रक्त बाहेर काढणारा जगन्यंता परमात्मा आहे फक्त, बाकी कोणी नाही. कोण रक्त बनवू शकते या देशात? अरे त्याची शक्ती आहे म्हणून हे चाललंय. त्या समुद्राकडे जा, देवाची शक्ती करते. समुद्राला कुठला अडखण नाही, कुठलं धरण नाही, कुठला बंधारा नाही. मी त्या दापोलीला कीर्तनाला गेलो रामनवमीला. खूप दिवसाची माझी इच्छा होती, मासेमारीच्या बोटीत समुद्रात आपण कधी बसू. जहाजात आपण बसलो, पण मासेमारीच्या बोटीत बसायचं. मी तो सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला बघायला गेलो. लहाने साहेब, सुवर्णदुर्ग नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मिळवलेला किल्ला आहे दापोलीला. चौफेर समुद्र आहे, जंजिऱ्यासारखाच किल्ला आहे. चौफेर समुद्र किल्ल्याच्या. आनंदाची बाब ही परमेश्वराची काय अभूत अलौकिक कला असते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं इरादा नेक होता म्हणून चौफेर समुद्र. पण त्या सुवर्णदुर्ग नावाच्या किल्ल्यामध्ये समुद्रात सुद्धा गोड पाण्याचा झरा, गोड पाण्याचं तळ, मावळ्यांची ताण भागवायला. काय आश्चर्य आहे. त्या समुद्राजवळ गेलो की 1000 किलोमीटरवरून आली ती लाट. त्या लाटेंबरोबर युद्ध खेळणाऱ्या त्या मासेमारींच्या, त्या कोळीदादांच्या त्या नावा. असं वाटतं काय या लाटेचा वेग आहे. पण इतकी वेगात आलेली लाट, तिला कोणी अडवायला किनाऱ्यावर नाही, पण तरी किनाऱ्यावर येते आणि शांत होऊन जाते. तुळापूरचा नाला ऐकत नाही पावसाळ्यात.
हे नाले तुमच्या जीवनात घरात घुसतात. अति पाणी वाढलं तर भीमा भामा ऐकत नाही, इंद्राणीचं शेवटचं टोक ऐकत नाही, पोर आल्यावर अशी दुथडी भरून वाहते. घरात काय घुसते, गावात काय घुसते. पण तुम्ही समुद्र कोणाच्या घरात घुसला, समुद्रानं कोणाचं घर उद्ध्वस्त केलं, समुद्र आगला, समुद्राने धडक मारल्यावर हे गाव उद्ध्वस्त झालं, हे शहर उद्ध्वस्त झालं. कधी ऐकलं हो तुम्ही? मुंबई मध्ये समुद्र आहे ना, क्षणभर तो त्याचं मूळ स्वरूप विसरला तर कुलाब्यापासून मंत्रालयापासून सगळं उद्ध्वस्त करू शकतो. क्षणात, सेकंदात, पापण लपकायच्या आत हजारो किलोमीटरवरून येणारी लाट तिथं येऊन शांत होते. कोण आहे त्या लाटेला अडवायला? त्याचं कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. मी रिघालो असे भूतडी समुद्रे ही महाजळी. नुसती जळे नाही, समुद्रे ही महाजळी. ही पासूची डिपोडी विरेची ना, पर्वती बैसकान संडावी, समुद्रे रेखान ओलांडावी. हे कोण सांगितलं? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. पाठीवर एकच सनातन वैदिक हिंदू परंपरेतला वर्ग आहे आपला, का जिथं वडिलांचं श्राद्ध गेल्यानंतर वर्षाने करावं लागतं. 10 15 15 20 20 50 50 100 100 पुण्यस्मरण केली लोकांनी. कारण आपण दया मानणारी माणसं आहे, आपण कृतज्ञ वर्ग आहे. आता कोण कोणावर प्रेम करतंय हो या जगात? कोण करतंय? आता इथून पुढचा काळ मोठा अडचणीचाच आहे. पूर्वी महिला जेवायला वाढायच्या नवऱ्याला, ताट ठेवलं तांब्यात, तिथं तांब्या ठेवला आणि ताट ठेवलं की मांडी घालून ती बाई पुढे बसायची. कोण? मालकीन. आणि नवऱ्याला ताक लागतं का, दही लागतं का, तूप लागतं का तिथं. आता ताट ठेवलं की हा बिचारा एकटाच याच्या का सारखा खात असं. बायकोनं ताट ठेवलं आणि गेली ना बायको निघून, ती वरच्या माळेहून खाली वरात पाहत होती. नवरा म्हणतो, अरे तू निघून गेली बाबा, माझ्या ताटात चपाती नाही, तू काय पाहते माळेहून? ती बाई म्हणे, थांबा, रस्त्याला वरात चालली, तेवढी वरात मला पाहू द्या. अरे तो म्हणे, पण चपाती नाही ना माझ्या ताटात. बाई म्हणे, थांबा, मला एवढी वरात पाहू द्या. अरे पण भाजी नाही माझ्या ताटात. बाई म्हणे, थांबा, मला एवढी वरात पाहू द्या. अरे भात तरी वाढ, डाळ तरी वाढ. ती बाई म्हणे, थांबा, मला एवढी वरात पाहू द्या. त्याला संताप आला, धुतला हात त्यानं. गडी पुणे जिल्ह्यातला होता आणि गडी होता. धुतला हात. 4 दिवस घरी आला नाही. 5व्या दिवशी घरी आला तर बायकोच घेऊन आला. बायको म्हणे, काय? म्हणे, वरात. तुला लय हौस होती ना पाहिजे, लोकांची काय पाहिजे, पट्ट्याचीच पाहिजे. करा आरती तिची. इथं कोणाचंच कोणावर अखंडित प्रेम इथून पुढे राहणार नाही. का? काल तसा आहे. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा शकुन दादा दादा. ऐका निर्धारी. दारोदार संत सांगायला आले, अरे बाबा, तुझं जर कोणीच होणार नसेल तर तू माझा ऐक, तू संतांच्या दिशेला गेला पाहिजे. संतांचं जर ऐकशील तर तुझं भलं होईल, अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल. जरा एक ताली सब एक साथ, एक साथ. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. करती जेवती बा आळ बांधून नेईल, करती
सिरियस आयुष्य जगू नका. इथं किती चांगले वागा, 40% माणसं तुमच्या कायम विरोधात आहे, लक्षात ठेवा. तुम्ही किती समीकरण जोडवा, याच्याशी जोडून घ्या, त्याच्याशी जोडून घ्या, याला दूर ढकला, याचं काम थांबवा, त्याचं करा. 40% समाज तुम्ही किती झटके घेतले तरी तुमच्या कायम विरोधात आहे. या जगाचा नियम आहे तो. 100 पैकी 100 गुण तुम्हाला समाज देईल, मला देईल, असं कधी होत नसतं या जगात. 100% गुण देण्याचं ठिकाण केवळ 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 परमात्मा आहे. जगन्यंता मालक आहे, त्याच्याजवळ मात्र भेदभाव नाही. म्हणून ऐका, सिरियस होऊ नका. काही काही माणसं हसणं विसरले, सिरियस झाले एकदम. काय होईल 4 तारखेला? होईल ते होईल ना, काहून ताण घेऊन राहिला? आता झालं ना, आता मतदान काय झालं? इतकं लोड, तू तुझं जगणं विसरलं ना मित्रा. झालं सिरियस, हसत नाही माणसं. आट्या गेल तुला एखाद दिवशी हसून घे, नाचून घे, गाऊन घे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने खूप आनंदी राहावं, खूप समाधानी राहावं. पण या आनंदाच्या समाधानाच्या 2 व्याख्यांची पूर्तती केवळ केवळ भजनामध्ये. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. थोडा वेळ मनुष्याने नाचलंही पाहिजे आणि थोडा वेळ मनुष्यानं गायलंही पाहिजे. अहो नुसतं गा तुम्ही. कीर्तनाला बसलेल्या माता माऊलीने जरा पाळण्याची दोरी हातात आली की म्हणा, वनात रावुनी सीतामाईने लवकुश सांभाळले, हो मन आईचे डोले बाळाचा पाळणा भले. अरे वनात राहिली सीतामाई, जगांनी त्या परमात्म्याला रडावं लागलं. इतकी देखणी पोरं तयार केली, लवकुश संस्कारित केली पोरं. नदीला पूर असता अंधार, कृष्णासी सांभाळले, हो मन आईचे डोले, हो बाळाचा पाळणा भले. म्हणा एखादी गवळण म्हणा. प्रातकाळी तो वनमाळी, प्रातकाळी तो वनमाळी, ओ घेऊन जातो धेनू धेनू, आदरी वेणू वेणू वाज
वाजविला कुणी नेनू उभी मिराय वाट मी बाय उभी मिराय वाट मी पाय ओ केव्हा 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 भेटेन मम कानू रे राम अदरी दरो निवेणू वेणू वाजविला कुणी नेनू. एवढं म्हणा. तुमच्या घरात असं म्हणणारी बाई जर असेल तर रंगानं सावडी असू द्या. ज्याच्या घरातून आणली ते घर गरीबाचं असू द्या, पण तुमच्या घराचं तुमच्या मुलाबाळांचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद भजनामध्ये. घेऊन जा घरी. शिक्षकाच्या बायकोचा पाळणा हलवताना पाहला माय अंगाली काटे आले. ती शिक्षकाची बायको पोराला झोका देताना म्हणायची, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा ककाना होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. आता काय घ्याव त्या पोरांच्या, त्याची बीपी लो होईल ना. चांगलं काहीतरी घरी घेऊन जा. जर नेलं तर प्रकाश दादांकडं चांगलं तुम्ही घेऊन गेलात, त्यांच्या फोटो पुढे जाऊन विनयानंही चांगली शिदोरी दाखवली विशाल बापूंनी. बाबा इतकी माणसं आली होती व तुमच्या श्राद्धाला. हा तुम्ही मधमाशी सारखा गोळा केलेला समाज आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करणारी सगळी दिग्गज मान्यवर आहे. धार्मिक क्षेत्रातली सगळी मान्यवर आहे. बाबा एवढी सगळी माणसं आली, एवढ्या सगळ्या माणसांनी तुमच्या भजनात, तुमच्या श्राद्धाच्या कीर्तनाला कोणी टाळ वाजवलं, कोणी श्रवण केलं, कोणी श्रद्धांजली वाहिली, कोणी भजन केलं. आता तुम्ही आम्हाला एवढं आमचं हे आम्ही केलेलं श्राद्ध गोड करून घ्या. वडिलांनी प्रकाशदादांनी विशालरावांकडे बघावं आणि म्हणावं, विशाल, अरे विशाल अंतःकरणानं माझं श्राद्ध केलं पोरा. 4 माझ्या मुली, माझा सुपुत्र, माझा हा शिवले पाटील परिवार आज तुम्ही काहीतरी मिळवण्यास पाहत रे. बाबा बाबा तुम्ही आम्हाला काही देणार आहात? हो, काय देईल? ऐकूया धावतो अभंगाचं शेवटचं चरण.
म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावी तया स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कोणी आपल्या वाडवडिलांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा. तो आशीर्वाद 15 दिवस दाराला बांधलेल्या कुत्र्याला प्रेमानं भाकरी घातली तो कुत्र सुद्धा हाताला चाटायला लागतं. श्रद्धया क्रियते ते श्राद्धया जीते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पचताए मुठभर चावल धाबे पर झोक कर कव्य को बाप बनाय. जिवंतपणात आई वडिलांशी प्रेमानं बोलायचं नाही आणि मेल्यानंतर लय मोठं श्राद्ध करायचं असं नाही. जिवंतपणात सुद्धा सेवा करायची आणि श्राद्ध सुद्धा तितक्याच आनंदात करायचं. या नियमाचं काटेकोरपणानं पालन करणारा हा वैकुंठवासी तुकाराम बाबांचा परिवार. तुकाराम बाबांचे सुपुत्र वैकुंठवासी प्रकाशदादा आणि प्रकाशदादांचे सुपुत्र आदरणीय विशाल बापू. अत्यंत चांगलं काम जिल्ह्यामध्ये त्यांच्या हातून घडतंय, तालुक्यामध्ये घडतंय, गावामध्ये घडतंय. अशीच शक्ती परमेश्वराने आई वडिलांच्या आशीर्वादासमवेत त्यांना द्यावी. विशाल बापूंनी केलेल्या उत्सवाचं यथोचित फळ परमेश्वरानं त्यांच्या पदरात घालावं. शिवले पाटील परिवाराला वडिलांनी आशीर्वाद द्यावा ही प्रार्थना या निमित्तानं करूया आणि सेवेला विराम देऊया. संकल्पित वेळेत कीर्तन सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय नवनाथ दादा पठारे यांनी अट्टहास केल्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली. आदरणीय लहाने साहेबांनी मला या कार्यक्रमासंदर्भात बरेचसे फोन करून महाराज आपण केलं पाहिजे, घेतली पाहिजे सेवा. अगदी सगळीच मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, उत्तम महाराष्ट्रातली भजन साथीला असलेले गायक, वादक, आमचा सार्थक हार्मोनियमच्या साथीला ही सगळीच महाराज मंडळी या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आताच नेमकी ज्यांची उपस्थिती या ठिकाणी असे आदरणीय शांताराम बापू खटके वाघोलीतून या ठिकाणी आलेले आहेत. जे मयूरदादा आहे सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो. सिस्टीम अत्यंत सुंदर आहे तुमची तुम्हाला मनापासून धन्यवाद. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता जोरदार. सगळा कार्यक्रम काय पुढचा कार्यक्रम आहे आपल्याला सूचना दिल्या जातील. आपण थोडीशी शिस्तीचं पालन करावं. मी घरमालकांना आयोजकांना जरा विनंती करतो की आम्हाला जरा आपण सुट्टी द्यावी. मला विट्याच्या पुढं कीर्तन 7 ते 9 असल्यामुळं तुमची रजा घेतोय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली